हाय व्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत अळूच्या पानांची वडी। तर ही मी हिरवी मिरची मधली बनवत आहे। पहिले मी लाल मिरचीची दाखवलेली आहे, व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर। आता मी हे पावशर बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा बारीक पांढरे तीळ आणि 1 चमचा ओवा टाकलेला आहे। हे पावशर बेसन पीठ आहे आणि त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे, हे आहे हिरवी मिरची आणि वाटलेलं लसूण। तर ही जी मिरची आहे ना, ही 1 छोटी वाटी भरून मिरची आहे आणि त्याच्यासाठी मी 1 लसणाचा गड्डा वापरलेला आहे। तर ही जी हिरवी मिरची आहे ही बिलकुल पण तिखट नाहीये, फिक्की पोपटी कलरची जी मिरची येते ना ती आहे ही, त्यामुळे मी इथे जास्त वापरली आहे। आणि हे चिंचेचा कोळ आहे, म्हणजे चिंच पाण्यात भिजवून घातलेली आणि त्याचं पाणी काढलेलं हे चिंचेचं पाणी आहे 1 वाटी। आता आपण हे मिक्स करून घेऊया छानपैकी। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही कमी मिरची टाकू शकता, पण ही बिलकुल पण तिखट मिरची नाहीये, फिक्की मिरची आहे, त्यामुळे मी जास्त घेतलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा हिंग आणि हळद टाकायची आहे। हे पहा, आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि थोडासा हिंग टाकायचा आहे। आणि हे मिश्रण मिक्स करायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आहे आणि हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पातळ बेसन पीठ करायचं नाही, आपल्याला लावता आलं पाहिजे पानांना। तर ही कन्सिस्टन्सी ठीक आहे, आता अजून पाणी घालायची गरज नाही। हे पहा, आता इथे मी एक ताट घेतलेला आहे। पहिले आपण एक उंच पोलपट घेऊया। तर पोलपटावर मी ताट ठेवते ना, आपण आता पीठ लावायचं आहे पानांना। तर मोठं पान घ्यायचं आहे असं उलट करून आणि थोडंच पीठ लावायचं, जास्त पीठ लावायचं नाही, नाही तर वडी कोरडी होते खातानी। हे पहा, आता असं एक ताट घेऊन मी पोलपट घेतला आणि त्याच्यावरती ताट ठेवलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला लावता येईल। आणि पान घेतलेलं आहे, तर आपण पीठ लावूया पानाला। आता आपण पीठ लावायला घ्यायचं आहे, मोठं पान घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पीठ करून आपण लावणार आहे। असं थोडंसं पीठ घ्यायचं आहे, जास्त पीठ लावू नका, वडी कोरडी होते खातानी। एकदम थोडंसं पीठ लावायचं आहे आपल्याला। हे पहा, असं पीठ लावायचं आहे, खूप जास्त पीठही लावायचं नाही आपल्याला। आता आपण दुसरं पान ठेवणार आहे असं आडवं आणि हे असं। हे पहा, आता परत आपण काय करायचं आहे, आणखीन एक पान ठेवायचं आहे ह्याच्यावर। सगळीकडून पानाला लावून घ्या पीठ। मी ही आळूची पानं ना स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि सुकवून घेतलेली आहेत। हे पहा, आता आपण पीठ लावून झालेलं आहे।
आता हे मी तुम्हाला जवळून दाखवते आपल्याला कशी फोल्ड करायची आहे वळकटी। हे पहा, अशी वरून पहिले फोल्ड करून घ्यायची आहे, नंतर साइडनी फोल्ड करायची आहे छानपैकी, आणि मग हळूहळू असं रोल करत हे पहा आपली वळकटी तयार आहे। इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे, कुकरच्या डब्यात उकडणार आहे, तर अशी मी वळकटी मांडली। अशा प्रकारे आपण सगळ्या वळकट्या करून घेऊया। हे पहा इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता आपण ज्या आपल्या आळूच्या वड्या केल्या होत्या ना, त्याच्या इतक्या वळकट्या तयार झालेल्या आहेत। पूर्ण डब्बा भरलेला आहे, तर खाली मी एक रिंग ठेवलेली आहे म्हणजे डब्यात पाणी जाणार नाही उकडताना। हा, आता आपण कुकरचा डबा ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण ही अशी झाकणी ठेवायची, म्हणजे काय होईल ना, जेव्हा या वड्या उकडतील तेव्हा पाणी ह्याच्यात जाणार नाही, त्यामुळे नक्की तुम्ही झाकण ठेवा। आता आपण 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे वड्या छान शिजतील। त्यानंतर तुम्हाला शॅलो फ्राय करायचे, शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता। आता आपण हे 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया झाकण लावून। हे पहा, तर मी झाकण लावलेलं आहे, तर मी कुकर गॅसवर ठेवून देते। हे पहा व्ह्यूअर्स, आता आपल्या ज्या वळकट्या आहेत ना, त्या छानपैकी अशा थंड झालेल्या आहेत। तर आता मी त्या 4-5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे कुकरमध्ये, आपल्या वड्या छान शिजलेल्या आहेत। आता हे मी अर्ध्या तळते, अर्ध्या तुम्ही नंतरही तळू शकता। तुम्ही या वड्या बनवून, अशा ओळकट्या बनवून आहे ना, फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता। 15 ते 20 दिवस हे अजिबात खराब होत नाही, काही होत नाही। तुम्ही कधीही काढून त्या कट करून फ्राय करून खाऊ शकता। त्यामुळे आता मी तुम्हाला हे कट करून दाखवते। हे पहा, आता आपण पातळ पातळ काप करायचे आहेत ह्याचे। हे पहा, तुम्ही वडी बघू शकता, अजिबात जास्त पीठ नाहीये, पानच दिसतंय ते। जितकं कमी पीठ ना, तितकी वडी ना तुम्हाला खाताना घशाला त्रास होणार नाही। जर तुम्ही जास्त पीठ टाकलं तर घशाला कोरडं कोरडं वाटेल, आणि जर तुमच्याकडून समजा जास्त बेसन पीठ पडलं ह्या वडीमध्ये, तर शक्यतो शॅलो फ्राय करू नका, डीप फ्राय करा, त्यामुळे छान कुरकुरीत लागतात। पण शॅलो फ्राय करायचे असतील तुम्हाला तर मग कमीच तुम्ही बेसन पीठ टाका। आता हे आम्ही तुम्हाला फ्राय करून दाखवते। हे पहा, शॅलो फ्राय करण्यासाठी इथं मी मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि तेल टाकलेलं आहे 2 चमचे। त्याच्यामध्ये मी टाकते जिरी मोहरी। मी अशा प्रकारे वड्या फ्राय करते, तुम्ही पण हे नक्की करून पहा। अशी फ्राय केली ना की वडी जास्त टेस्टी लागते। थोडीशी जिरी मोहरी टाकायची आपल्याला तेलामध्ये, आणि थोडासा कढीपत्ता, आणि मग तुम्ही या वड्या फ्राय करायच्या आहेत, शॅलो फ्राय करायच्या आहेत, छान लागतात। गॅसची फ्लेम मीडियम ठेवा, जास्त हाय करू नका, नाही तर वड्या करपतील। हे पहा, आता वड्या ठेवलेल्या आहेत। एका साइडने आपण छान ब्राऊन करूया आणि मग ह्याची बाजू पलटूया। असं कढीपत्ता जिरी मोहरी टाकली ना तर खूप छान वड्या टेस्टी लागतात, ह्याची टेस्ट जास्त आणखीन छान होते। त्यामुळे नक्की ट्राय करा तुम्ही अशा प्रकारे। हे पहा, आपण पलटून घेऊया। हे पहा, छान असं कलर आलेला आहे। हे पहा, तर मी वड्या थोड्याशा पलटलेल्या आहे। हे पहा, पटकन कलर येतो, मीडियम गॅसवरतीच करा, नाही तर कढीपत्ता जिरी मोहरी ना पूर्ण जळून जाईल। मग जास्त हाय फ्लेमवरती हे करू नका काम।
हे पहा लगेचच किती छान ब्राऊन कलर आलेला आहे। तर या बाजूनेही आपण वडे छान शॅलो फ्राय करूया। अशा प्रकारे तुम्ही वड्या बनवून बघितल्या ना, खूप टेस्टी लागतात। वरण भात, चपाती भाजी वड्या तोंडी लावायला असले काहीतरी मस्त असं वेगळी टेस्ट। जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही अळूची पानं खरेदी करून वड्या बनवा। ह्याच्यामुळे काय होतं ना, आपल्या पोटासाठी खूप चांगलं असतं आळू। हे पहा अजून झालेली नाहीये, पण छान ह्या साईडने शॅलो फ्राय करूया। हे पहा आता आपण पलटून बघूया। हे पहा एकदम छान कलर आलेला आहे आपल्या वड्यांचा। पहिले ना आपण वड्या पलटून घ्यायच्या आहेत छानपैकी आणि त्याला आहे ना साईडला सरकून घ्यायचं आहे। हे पहा वड्या आपण बघा दोन्ही साईडने एकदम छान फ्राय झालेले आहेत गोल्डन। आता आपण ह्या काढून घ्यायच्या आहेत। हे पहा असा कलर आला पाहिजे ह्याचा एकदम गोल्डन ब्राऊन असा, आणि मग आपण ह्याला काढायचं आहे। आणि काय करायचं ना, तळत आले ना आपल्या वडे की साईडला करून ठेवायचे, म्हणजे ह्याच्यात जास्त तेल येत नाही वड्यांमध्ये, कमी तेलकट लागतात। हे पहा असं। आता मी हे छान 1-2 मिनटं हे फ्राय करते, तव्याला साईडला सरकवून ठेवते ह्या, आणि मग दुसऱ्या आपण मध्ये ठेवत जायचे आहेत। हे पहा, आणि जे आपल्या तयार वड्या आहेत त्यात आपण काढून घेऊया छानपैकी। हे पहा बघू शकता तुम्ही। हे पहा आपल्या वड्या एकदम तयार आहेत। आता या मी तुम्हाला सर्व करून दाखवते। अशा प्रकारे मी सगळ्या वड्या तळून घेते। हे पहा व्ह्यूअर्स, आपल्या गरमागरम वड्या तयार आहेत। कशा दिसत आहेत? दिसतात ना यम्मी यम्मी टेस्टी टेस्टी। सगळीकडून दाखवते मी तुम्हाला। जर तुम्हाला माझी वड्यांची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा।